24 तारखेला गुरुवारी दीप अमावस्या आहे। दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्यासाठी 2 वेळा योग्य आहेत। पहिली म्हणजे सकाळी सकाळी लवकर देवपूजा करायची आणि देवपूजा झाली की लगेच तुम्ही दिव्यांचं पूजन करू शकता। जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर, अगदी 11, 11:30च्या अगोदर दिव्यांचं पूजन करण्याचा प्रयत्न करा। पण देवपूजा करून, तुळशीची पूजा करून नंतरच दिव्यांचं पूजन करा, नाहीतर देव पारुशे आणि तुम्ही दिव्यांचं पूजन करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि जेवढ्या सकाळी आपण दिव्यांचं पूजन केलं तर यामुळे काय होईल, दिवसभर आपल्या घरामध्ये ती पूजा राहील आणि यामुळे आपल्या वास्तूतील, आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी पसरतील, ज्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहील। म्हणून सकाळी शक्यतो दिव्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा। आणि दुसरी योग्य वेळ म्हणजे सकाळी जे जॉब वगैरे करतात, ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य झालं नाही, त्यांनी संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते, आपण म्हणतो जी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे, प्रदोष काळ। प्रदोष काळ म्हणजे काय, सूर्य मावळल्यानंतर 45 मिनिटं अगोदर आणि 45 मिनिटं नंतर हा जो काळ असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातं। तर या वेळेमध्ये दिव्यांचं पूजन करायचं आहे। आणि ज्यांनी सकाळी पूजा केलेली आहे त्यांनी संध्याकाळी या प्रदोष काळामध्ये सुद्धा दिव्यांमध्ये परत तेल टाकायचं, दिवे लावायचे, दिव्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आणि धूप ओवाळून घ्यायचं आहे। दिव्याचं पूजन करण्याच्या 2 पद्धती आहेत। मांडणी दोन्ही पद्धतींमध्ये सारखीच आहे। पहिल्या पद्धतींमध्ये आपण या प्रकारे मांडणी करतो, दिवे प्रज्वलित करतो आणि हळद कुंकू लावून पूजा करून, फुल वगैरे अर्पण करून लाह्यांचा नैवेद्य दाखवत असतो। आणि दुसऱ्या पद्धतींमध्ये सेम या गोष्टी केल्या जातात, पण दुसरे कणकेचे दिवे बनवले जातात आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळलं जातं। तर कणकेचे दिवे 5, 7, 9, 11 या प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायचे आहेत। ते एकमुखी बनवायचे आहेत। त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, फुलवात लावायची आहे आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे। आता बरेच जण काय करतात की तेलवात सुद्धा लावतात, पण बघा, देवांना नेहमी शुद्ध तुपाने, फुलवातीने ओवाळावं आणि मनुष्याला नेहमी लांब वात आणि तेलाने ओवाळावं। म्हणून शक्यतो कणकेचे दिवे तुम्ही बनवणार असाल तर ते तुपाचा त्याच्यामध्ये वापर करा, फुलवात त्यामध्ये लावा आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे। आणि जे काही कणकेचे दिवे तुम्ही बनवलेले आहेत ते जर तुम्ही गुळाचं पाणी करून, गुळ टाकून उकडून बनवलेले असतील तर नंतर त्यातील जो जळालेला पार्ट आहे, जो वात वगैरे आहे ते काढून टाकायचं आणि हे दिवे तुम्ही खाऊ शकता। हे खायला खूप छान लागतात दिवे। आणि तुम्ही फक्त कणिक तिंबून कच्चे दिवे बनवले असतील तर त्यातली वात काढून घेऊन, जळालेला पार्ट काढून ते तुम्ही गाईला वगैरे खाऊ घालू शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला पाणी असेल तर त्यामध्ये टाका, मासे खातील, नाही तर एखाद्या झाडाखाली वगैरे ठेवा, पक्षी वगैरे खातील।